बारामतीतील महात्मा फुले यांच्या जयंती मिरवणुकीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथजी वाघमारे सहभागी झालेत। तब्बल बऱ्याच वेळपासून या शोभायात्रेमध्ये ते सहभागी झालेत। काय एक आगळी वेगळी जयंती या ठिकाणी पाहायला मिळते। बारामतीत हे चित्र पाहता काय प्रतिक्रिया? बारामतीमध्ये आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही पदयात्रा निघते आणि ज्या महात्म्यानं या फक्त महाराष्ट्रामधल्या नव्हे तर देशभराला जी एक वैचारिक दिशा दिली, समतेचं तत्त्व दिलं, लोकशाहीचा मूळ पाया रचला ज्यांनी लोकशाहीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी त्यांचं गुरुत्व त्यांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनाच बहाल केलेलं आहे। बारामती शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं ही पदयात्रा निघाली। या पदयात्रेला इथल्या संयोजकांनी निमंत्रकांनी आम्हाला निमंत्रण दिलं, आम्ही या पदयात्रेमध्ये सहभागी झालो आहे। खऱ्या अर्थानं 199वी जयंती आहे आत्ता आणि 200व्या म्हणजे द्विशताब्दी जन्ममहोत्सवाच्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहोत। पुढील वर्षामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंचं हे समतेचं तत्त्व, दलितांना न्याय देणं असो किंवा महिलांचं शिक्षण असो किंवा स्पृश्य अस्पृश्यता असो, या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये हजारो वर्षापासून ज्या व्यवस्थेनं ज्या शोषितांना, पीडितांना, वंचितांना माणूस म्हणून जीणं नाकारलं, त्या लोकांच्या न्यायासाठी अहोरात्र झटणारा महात्मा खऱ्या अर्थानं त्यांचे विचार, आचार, समाजकारण, राजकीय विचार, हे विचार खरं तर या महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या लोकांनी आत्मसात करावेत। आणि हे आता येऊ घातलेलं वर्ष हे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांचा जागर ठरावं, या भावनेनं आम्ही आज सगळे आंदोलक, ओबीसी चळवळीमधले कार्यकर्ते आज या पदयात्रेमध्ये सहभागी झालो आहोत। तुम्ही बारामतीमध्ये आहेत, खरं तर थोडी राजकीय चर्चा करू। याच बारामतीची पोटनिवडणूक देखील होती, मात्र तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार होतात, मात्र माघार घेतली। बघा, आम्ही आमचे ओबीसींचे प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय विश्वाचं म्हणजे मंत्रिमंडळाचं, शासन सत्तेत असलेल्या लोकांचं, विरोधामधल्या असलेल्या लोकांचं, आमच्या ओबीसींचं काय म्हणणं आहे, दुखणं आहे, या संदर्भात आम्ही एक प्रचंड मोठा एक स्पेस शोधला होता आणि आम्हाला निवडणूक लढायची होती। पण राज्यकर्त्या लोकांनी तर आम्हाला विनंती केलीच, पण ज्यावेळी एक महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या एका महिलेकडून, मी महिला या अर्थानं बोलतो आहे की ज्यावेळी एक महिला आणि सर्वोच्च पदावर बसलेली महिला ज्यावेळी विनंती करते, त्यावेळी आम्ही थोडा विचार केला आणि आम्ही त्यांना म्हणजे अर्ज आपण भरायचं नाही आणि आपण निवडणुकीला उभं राहायचं नाही, हा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, आमच्या पदाधिकाऱ्यांचं ठरलं आणि आम्ही 2 पावलं मागं आलो। पण आम्ही आमच्या ओबीसींच्या प्रश्नावरती या शासनाला, या राज्यकर्त्यांना, विरोधकांना भांडत राहू, त्यांना सळो की पळो करून सोडू आणि पुढील 1, 2, 3 वर्ष निवडणुका जशा जशा जवळ येतील, आता 12 जिल्ह्यामधल्या लोकल बॉडीच्या निवडणुका झालेल्या आहेत, आता उर्वरित जिल्ह्यामध्ये या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकांमध्ये आमच्या ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही या सरकारला, इथल्या सत्ताधाऱ्यांना, इथल्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रमुखांना सळो की पळो करून सोडू। सुनीत्रा पवार यांचा प्रचार वगैरे तुम्ही करणार आहात का? प्रचार करायची आवश्यकताच नाही, मला काही वाटत नाही। ही निवडणूक म्हणजे फक्त औपचारिकता आहे, इथं काय कुठं ॲलिगेशन्स होणार नाहीत, इथं कोण कुणावरती टीकेची झोड उठली जाणार नाही, कुठल्या विचार विमर्शसुद्धा होणार नाही, त्यामुळं प्रचारात सहभागी होण्याचं काही मला वाटत नाही काय औचित्य किंवा कारण आहे। जे कृषी मंत्री यांच्यासोबत जी चर्चा झाली, त्यांनी मध्यस्थी केली, त्या चर्चेमध्ये एकंदरीत काय हे बघा, एक फोन कॉल, आम्ही एक चळवळीतले कार्यकर्ते आहोत, एका महिलेचा आणि उपमुख्यमंत्री पदावर असलेल्या एका महिलेचा कॉल आम्हाला विचार करायला लावणारा होता। बाकीची सगळी मंडळी आली, त्यांनी रिक्वेस्ट केली आणि आम्ही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला। सुनीत्रा पवार यांचा विजय निश्चित आहे। हां, ते काय कुणाला सांगायची, तो सहज ठरलेला आहे आणि तो होणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर लक्ष्मण हाके यांच्या आलेल्या प्रतिक्रिया, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन सोबत सूर्य जुबडिया, बारामती।